आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आईला मॅडम, मॅडम आपली पारू शुद्धीवर आली. तुम्ही जे काम बाहेर काढते. पारू, पारू तुला बरं वाटतंय ना आता? होय, देवी आहे. मी ठीक आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही लवकरात लवकर तुला घरी घेऊन जाऊ. या मॅडम, आम्हाला पार्वती मॅडम यांचा जबाब घ्यायचा आहे. ठीक आहे, घ्या. पार्वती मॅडम, तुमच्या वडिलांनीच तुमच्यावरती विषप्रयोग केला होता, हे खरं आहे का? इन्स्पेक्टर, तुम्ही काय बोलताय? आणि पेशंटला प्रश्न विचारायची कुठली पद्धत आहे? हे बघा, तुम्ही तिच्या वडिलांबद्दल बोलताय आणि आणि मी मारुतीला ओळखते, तो असं काही करणं शक्यच नाही. मॅडम, चौकशी करणं आमचं काम आहे. बर बारू, हे बघ, इन्स्पेक्टर साहेब मारुतीवर आरोप करतायत, पण आपण मारुतीला ओळखतो, तो असं काही करणं शक्यच नाहीये, बरोबर? फक्त त्यांना चौकशी करावी लागणार आहे, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची खरी खरी आणि व्यवस्थित उत्तरं दे. मला सांग, तू शेवटचं काय खाल्लं होतंस? बा, आज तू भरवशील मला खीर? पार्वती मॅडम, तुमची तुमच्या वडिलांविरुद्ध किंवा आणखी कोणाविरुद्ध काही तक्रार असेल तर आम्हाला सांगा. नाही बा, बाच्या विरोधात माझी काय बी तक्रार नाही. माझ्या बाचा ह्यात काय बी दोष नाही. कदाचित माझ्याकडनं चुकीचं काहीतरी खाल्लं केलं असं. ठीक आहे, आम्ही तुमचा जबाब नोंदवत आहोत. मॅडम, सही घ्या त्यांची. पार्वती मॅडम यांची कुणाच्याच विरोधात कसलीच तक्रार नसल्यामुळे आम्ही हे प्रकरण इथेच संपवत आहे. ठीक आहे, येतो. थँक्यू. चला. पारू, हे बघ, हा सगळा तपासाचा एक भाग असतो. तू फार मनावर घेऊ नकोस हा सगळं. आराम कर. गणी बाळा, चल हे दूध पिऊन घे. हा, ठेव तिकडं, मी लिहितो आहे. अरे, काय लिहितोस बघू? थांबा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. आता माझी तायडी घरी परत आल्यावर मी तिला परत कधीच दूर करणार नाही. मी तिची खूप काळजी घेणार. देव बाप्पा, मला प्रॉमिस कर,
आज नंतर तू माझ्या तायडीला परत कायच होऊन देणार नाहीस. किती छान लिहिलंयस रे. देवबाप्पा तुझा नक्की ऐकेल. पण ना माझी पण देवबाप्पाकडे एक कंप्लेंट आहे. काय आहे? मला देवबाप्पाने तुझ्यासारखा लहान भाऊ नाही दिला ना. रिया मॅडम, मग मी नाही काय तुमचा लहान भाऊ? मग आता या बहिणीसाठी छान हस बघू. रिया मॅडम, देवबाप्पा तुझं नक्की ऐकतील बाळा. तुझी तायडी लवकर बरी होऊन घरी येईल. हे घे. बस अजून एक फोर. पारू आदित्य, पारू तर बऱ्यापैकी शुद्धीत आहे. आई, मी काय म्हणतो आई, तू घरी जा, मी थांबतो इथे. अरे मी थांबते इकडे. तू थकल्यासारखा दिसतोयस, तू घरी जा. आणि माझी वटपौर्णिमेची पूजा सुद्धा झाली आहे, त्याच्यामुळे मी थांबायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही आई, प्लीज, आता घरी तुझी जास्त गरज आहे. तू प्लीज घरी जा, मी खरंच थांबतो इथं, काही काळजी करू नकोस. बर. येस येस प्लीज. पारू, आराम कर. मी येईनच परत. बरू, ठीक आहेस ना तू? तुला माहितीये पारू, मी काय काय केलं? माहित आहे मला. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या. आदित्य सर, मी तुमच्याकडं काही मागितलं तर द्या. बोल पारू, काय वाटेल ते मग मी सगळं तुझ्या पायाशी आणून ठेवेन. फक्त माझ्यापासून दूर जायच्या गोष्टी करू नकोस प्लीज. नाही जाणार. हा बोल. सर, हा. माझ्या बाला सोडून पारू, काय बोलतेस यार तू? तुझ्या लक्षात नाही आहे का पारू? हे बघ, हिची अवस्था झाली तुझी ती. शेवटी बाळ आहे माझं.